भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। भंडारा तहसीलदार की अवैध मुरुम उत्खनन पर कड़क कार्रवाई। एक ट्रैक्टर जब्त। जेसीबी और ट्रैक्टर पर गुन्हा दाखल। भंडारा जिले के मौजा खरबी में अवैध मुरुम उत्खनन की जानकारी महसूल विभाग के पटवारी को प्राप्त होते ही घटनास्थल पर पहुंचकर एक ट्रैक्टर जब्त किया गया। वहीं एक जेसीबी क्रमांक MH36-503 और बिना नंबर का एक ट्रैक्टर फरार हो गया। जेसीबी की मदद से ट्रैक्टर ट्रॉली में अवैध तरीके से मुरुम भरते हुए फिरियादी ने देखा। फिरियादी ने उन्हें रोकने की कोशिश की, लेकिन आरोपी ट्रैक्टर चालक और जेसीबी चालक ट्रैक्टर और जेसीबी लेकर फरार हो गया। आरोपी पर धारा 379-511-34 भादवी के तहत मामला दर्ज किया गया है। अवैध मुरुम तस्करी पर तहसीलदार के इस कार्रवाई के बाद अवैध मुरुम उत्खनन करने वालों में दहशत निर्माण हो गई है। नमस्कार, मी डॉक्टर DK सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे। त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे। रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीने जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा, ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024
2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-252247 पर। भंडारा और नागपुर जिले को आंबोरा के पास 5 नदियों के संगम पर जोड़ने वाले प्रसिद्ध नए आंबोरा पुल पर महाशिवरात्रि की यात्रा को देखते हुए अगले 3 दिनों के लिए यातायात पर रोक लगा दी गई है। 8 मार्च से 10 मार्च तक पुल पर सिर्फ पैदल आवागमन शुरू रहेगा। अडाल पुलिस ने भक्तगणों को दोपहिया और बड़ी गाड़ियों के यातायात के लिए वैकल्पिक मार्ग चुनने की सूचना दी है। नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहे. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी किंवा आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024ला सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-252247 पर। बचपन में ही पोलियो के कारण वे विकलांग हो गए। गांव में भी मार्गदर्शन का अभाव था, फिर भी भीतर के खिलाड़ी ने उन्हें चैन से नहीं रहने दिया। दृढ़ निश्चय और लगन के बल पर उन्होंने राज्य और राष्ट्रीय प्रतियोगिताओं में 1 या 2 नहीं बल्कि 48 पदक जीते। भाला फेंक, प्लेट थ्रो और गोला फेंक प्रतियोगिता में उनके गांव का नाम स्वर्ण अक्षरों में अंकित हो गया है। राज्य ने उन्हें इस साल शिव छत्रपति राज्य खेल पुरस्कार से सम्मानित किया गया है, लेकिन अब उन्हें घर चलाने के लिए ऑटो रिक्शा चलाना पड़ रहा है। यह भंडारा जिले के लाखनी तालुका के किटाड़ी बाजार के दिव्यांग योगेश रविंद्र घाटबांधे। योगेश 2500 लोगों की आबादी वाले किटाड़ी में रहते हैं। वह बचपन में ही पोलियो के कारण अपंग हो गए थे, लेकिन इन सभी बाधाओं को पार करते हुए उन्होंने खेलने के अपने दृढ़ संकल्प को कभी नहीं छोड़ा। योगेश ने अब तक 18 स्वर्ण, 16 रजत और 14 कांस्य पदक सहित 48 पदक जीते हैं। फरवरी माह में आयोजित 14वीं सीनियर और 8वीं जूनियर दिव्यांग राज्य स्तरीय फील्ड चैंपियनशिप में उन्होंने F56 वर्ग में भाला फेंक, गोला फेंक और गोला फेंक में कांस्य पदक जीता। उन्होंने कोल्हापुर राज्य स्तरीय दिव्यांग प्रतियोगिता में 1 स्वर्ण और 2 रजत पदक जीतकर जिले का नाम रोशन किया। योगेश्वर अब तक 4 अंतर्राष्ट्रीय, 6 राष्ट्रीय और 16 राज्य स्तरीय प्रतियोगिताओं में भाग ले चुके हैं। उन्होंने दिखा दिया है कि अगर दिल में ठान लिया जाए तो दुनिया में कुछ भी असंभव नहीं है। हालांकि महाराष्ट्र सरकार ने उन्हें शिव छत्रपति राज्य खेल पुरस्कार देकर सम्मानित किया, लेकिन आज ऐसी प्रतिभाशाली एथलीट पर ऑटो रिक्शा चलाने की नौबत आ गई है। यह उनका दुर्भाग्य है। योगेश्वर रवींद्रजी घाटबांधे आहे. मी किटाडी या लाखनी तालुक्यातील गावामध्ये राहतो आणि मी 2007-08 पासून पॅरा ॲथलेटिक्स म्हणजे दिव्यांगाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आतापर्यंत मी 4 इंटरनॅशनल,
8 नॅशनल आणि 16 राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण 54 मेडल प्राप्त केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जवळपास 18 गोल्ड मेडल आहेत आणि एवढे सगळे मिळूनही अजूनपर्यंत शासनाने त्याची फक्त एकच दखल घेतलेली आहे की आम्हाला त्या खेळाच्या भरोश्यावर 2019-20चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवित केलं आणि फक्त पुरस्कार मिळाला आहे, परंतु अजूनही शासनातर्फे कोणत्याही प्रकारची शासकीय जॉब किंवा थेट नियुक्ती मिळालेली नाही. तरी पण आमच्या सर्व दिव्यांग खेळाडूंची मागणी आहे की आम्हाला नॅशनल खेळाडूंना जे मेडलिस्ट आहेत त्यांच्या शिक्षण पात्रतेप्रमाणे आणि जे शिवछत्रपती अवॉर्डी आहेत त्यांना थेट नियुक्ती देण्यात यावी अशी आमची सर्व खेळाडूंची मागणी आहे. नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024ला सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है. पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर. सांसद सुनील मेंढे श्री कृष्ण गौरक्षण द्वारा संचालित पांजरापोल गौशाला गोपुरी का दौरा किया और गौमाता का आशीर्वाद लिया. गोंदिया जिले के संपर्क यात्रा के दौरान सांसद सुनील मेंढे ने गौशाला को भेंट दी. गौशाला अध्यक्ष दामोदर अग्रवाल सहित अन्य पदाधिकारियों ने पूरी गौशाला का निरीक्षण किया और जानकारी ली. इस समय गौमाताओं को चारा दिया और उनका आशीर्वाद लिया. राज्य भर में गायों की सुरक्षा के लिए मजबूत और अधिक प्रभावी कदम उठाए जाने की जरूरत है. इसी वजह से सरकार अवैध गौ तस्करी पर कानूनी कार्रवाई भी कर रही है. भारतीय संस्कृति में गाय का अद्वितीय महत्व है. गौ संरक्षण एक दैविक कार्य है और गौरक्षा सभा के पदाधिकारियों को इस कार्य के लिए शुभकामनाएं दी. इस मौके पर उनके साथ दामोदर अग्रवाल, दिनेश अग्रवाल, लालू शर्मा, रामजी अग्रवाल, मुकुंद महेश्वरी, राकेश अग्रवाल, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला मौजूद रहे. नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है. पंजीकरण के लिए संपर्क करें 0718252247 पर. नागपुर में राज्य सरकार के क्षेत्रीय हैचरी केंद्र के पोल्ट्री फार्म में बर्ड फ्लू का प्रकोप फैल गया है. पिछले कुछ दिनों से सैकड़ों मुर्गियां मर रही है. 5 मार्च की रात को पोल्ट्री फार्म में 8,501 मुर्गियां मर गई और करीब 16,000 अंडे नष्ट किए गए हैं. इसके बाद प्रशासन अलर्ट हो गया है. जिला परिषद की पशुपालन उपायुक्त मंजूषा पुंडलिक ने स्वीकार किया कि क्षेत्रीय हैचरी के पोल्ट्री फार्म में बर्ड फ्लू का प्रकोप फैल गया है. पशु कल्याण विभाग के अधिकारियों ने तब से बीमार मुर्गियों के नमूने पुणे और फिर भोपाल के उच्च प्रयोगशाला में भेजे हैं ताकि जांच की जा सके कि इतनी मुर्गियां क्यों मर रही है. 4 मार्च को पहली रिपोर्ट में यह साबित हुआ कि मुर्गियां बर्ड फ्लू से संक्रमित थी. बर्ड फ्लू की पुष्टि के बाद जिला प्रशासन के हाथ पैर फूल गए. कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर ने आपातकालीन बैठक लेकर पूरे जिले में अलर्ट रहने के निर्देश दिए. जिले के सभी निवासियों को अंडे और चिकन न खाने की सलाह दी. इसके बाद नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्म के 1 किलोमीटर क्षेत्र को प्रभावित क्षेत्र और 10 किलोमीटर क्षेत्रों को निगरानी क्षेत्र घोषित कर दिया. नमस्कार, मी डॉक्टर DK सोयाम सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है. पंजीकरण के लिए संपर्क करें 0718252247 पर. राज्य सरकार ने सिंगल यूज प्लास्टिक का उत्पादन, आयात, भंडारण, वितरण, बिक्री तथा उपयोग पर पाबंदी लगाई है. इन नियमों का उल्लंघन करने वालों पर कार्रवाई करने के निर्देश दिए गए हैं. लेकिन
लेकिन शहर में धड़ल्ले से प्लास्टिक बैग का उपयोग होने के कारण कार्रवाई बैनरबाजी पर ही सिमट जाने की चर्चा थी। पिछले कुछ वर्षों से शहर में प्लास्टिक पाबंदी के निर्देशों पर पूर्णतः अनदेखी हुई है। 50 माइक्रोन से कम मोटी प्लास्टिक का धड़ल्ले से उपयोग हो रहा है। सब्जी, फल, खाद्य पदार्थ के ठेले तथा दुकानों में भी प्लास्टिक का उपयोग हो रहा है। इसमें अन्य प्रतिबंधित प्लास्टिक वस्तुओं का भी समावेश है। शहर में कुछ हिस्सों में कार्रवाई भी की गई थी, लेकिन कार्रवाई में निरंतरता नहीं रहने के कारण कोई फायदा नहीं हुआ है। नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे। त्याच्यानंतर मोफत औषधोपचार आणि उपचार होणार आहे। रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 ला सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। इस वर्ष गावरानी आम की फसल खूब फलने लगी है। मौसम में तेजी से बदलाव के कारण नुकसान की भी आशंका निर्मित हो गई है। रबी मौसम के प्रारंभ में बदरीले वातावरण व बेमौसम बारिश ने किसानों की आशा पर पानी फेर दिया। वहीं कभी भी बेमौसम बारिश का सिलसिला शुरू होने का डर बना रहता है। शहर के साथ ही जिले के अन्य ग्रामीण क्षेत्रों में भी आम के वृक्ष कैरी से लदे हैं। फलों के राजा आम की फसल ने किसानों के चेहरों पर रौनक बिखेर दी है। आम के पेड़ों में कैरी के लदान को देखकर अच्छे उत्पादन की उम्मीद है और इसलिए आम के बम्पर उत्पादन की भी संभावना बढ़ गई है, बशर्ते तेज हवा या तूफान जैसी स्थिति नहीं बननी चाहिए जिससे आम की फसल को नुकसान पहुंच सकता है। जिले की आम की खेती से सैकड़ों लोग जुड़े हैं। नर्सरी, फार्म हाउस और बाड़ियों में आम के पेड़ लगे हैं जो इस साल कैरी से लद गए हैं। नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे। त्याच्यानंतर मोफत औषधोपचार आणि उपचार होणार आहे। रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 ला सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।
एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। भंडारा जिल्ह्यात अजूनही आदिवासी बहुल भागाचा विकास खुंटलेला आहे। गावकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पाहूया कुठलं आहे हे गाव। आपण अमृत महोत्सव नुकताच साजरा केला आहे, पण स्वातंत्र्याची 75 वर्ष लोटूनही आजही आदिवासी बहुल भागांचा विकास झाला नसलं म्हटल्यावर आपल्याला प्रश्न पडला असेल, पण हे खरं आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले हे 250 लोकवस्तीचे आगरी गाव आहे। 100% आदिवासी लोक इथे वास्तव्यास आहेत। तालुका मुख्यालयापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा गावाचा विकास खुंटलेला आहे। गावात जाण्यासाठी 10 वर्षापूर्वी रस्ता तयार करण्यात आला होता, पण कालांतराने तो पूर्णतः उखडला आहे। दगड वर दिसू लागलेली असून गावातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। निवडणूक आली की लोकप्रतिनिधी गावात फेरफटका मारून आश्वासने देऊन जातात, पण नंतर त्यांच्या गावात कोणीही जाऊन देखील पाहत नाही। आदिवासी कुटुंब असलेल्या गावातील लोक तालुका मुख्यालयात मजुरीच्या कामावर जातात। या आदिवासी लोकांची शेती देखील आहे। सिंचनाची सोय नसल्याने शेती पडीत आहे। गावात एखाद्याची प्रकृती खालावली किंवा मुलांना ऑनलाईन अभ्यास करायचे म्हटल्यावर मोबाईलचा नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे कोणाच्या इमारतीवर जाऊन बोलावं लागतं, तर विद्यार्थी झाडावर बसून अभ्यास करत असल्याचे विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर पाहावयास मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर या गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। आदिवासी गावाची ही अवस्था पाहून आता तरी सरकारला जाग येईल काय व ज्या मूलभूत सुविधा घेणं हे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ते या ग्रामवासियांना कधी मिळेल याची उत्सुकता गावकऱ्यांना लागलेली आहे। भारत हा स्वतंत्र महोत्सवामध्ये पदार्पण केला आहे आणि पदार्पणानंतर सुद्धा आज या गावामध्ये, ह्या संपूर्ण 100% आदिवासी गावामध्ये हे बघायला मिळतं की या ठिकाणी 3 पहाडीच्या मधामध्ये असलेल्या आगरी गावामध्ये आजपर्यंत रस्ता आला नाही आणि रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही। जसं की इथे बघायला मिळते सर्वात जास्त की आरोग्याची असुविधा। आरोग्य म्हणजे इथे जर एखादी गरोदर माता आपण या रस्त्याने नेतो म्हटलं तर ती माता इथेच मरण पावून जाते। दुसरा विषय म्हणजे इथे आरोग्य आणि कुठल्याही शासनाच्या योजना या ठिकाणी पोहोचत नाही आणि त्याच पद्धतीने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे संपर्क साधण्याचं साधन नाही। म्हणजे आपण जर फोन लावतो म्हटलं तर आपल्याला घरावर किंवा इथे पहाडीवर जाऊन चढावं लागते किंवा झाडावर जाऊन चढावं लागते। ही स्थिती आज स्वातंत्र्याच्या नंतर या आगरी सारख्या गावामध्ये आहे, जेव्हा की भंडारा जिल्हा हा एक विकसित जिल्ह्यासारखा पाहायला जातो, विकसनशील म्हणून बघितले जाते। परंतु लोकप्रतिनिधी जे निवडणुकीत उभे होतात त्या लोकांनी या गावाकडे संपूर्णतः फक्त आणि फक्त मतदाता म्हणून या गावाकडे बघितलंय आणि हे फक्त मतदाता म्हणून निवडणुकीपुरता यांना ठेवतात आणि त्यानंतर हे उचलून त्यांना फेकून देतात। मग ते जे काही त्यांनी आपले वायदे केलेले असतात ते वायदे पूर्ण करत नाही। मूलभूत सुविधा नाही आहेत, रस्ते नाही आहेत आणि जर आज इथून मुलगा एखादी शिकतोही म्हटला तरी त्या मुलाला ऑनलाईन शिक्षणाच्या अभावी राहावं लागते, कारण की इथे टावर नाही। त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचे ऑनलाईन शिक्षण किंवा इथून बाहेर संपर्क साधण्याचं काहीच साधन नाही। त्याकरिता यावेळेस आगरी गावातील लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदला समर्थन देऊन आम्ही संघटनेच्या बाजूने, समाजाच्या वतीने, आगरी गावाच्या वतीने संपूर्णतः लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार। रस्त्याची सोय बरोबर नसल्यामुळे येण्या जाण्याला जसा गावातील आरोग्याच्या विषयी विचार केला तर 2 घंटे तुमच्याकडे 10 किलोमीटर जावं लागतात। अगर हाच रोड बरोबर असता तर अर्धा तासामध्येच आपण इथल्या पेशंटला नेण्याची व्यवस्था केली असता, पण तसा नसल्यामुळे आमच्या गावचे बरेचसे 1-2 पेशंट रस्त्याच्या पिपऱ्यामध्ये दगावून गेले। हे खूप दुःखाची वेदना आहे। राजकारणी पक्ष निवडणूक असल्यामुळे 5 वर्षामध्ये एकदा येतात, घोषणा करून जातात की तुमच्या गावाला मी रोडाची व्यवस्था करून देईन, जाण्या येण्याची सोय सुविधा जो बी असेल, पाण्याची व्यवस्था म्हणजे आता सध्या जवळजवळ आमच्या गावचे 4 हँडपंप ग्रामपंचायतीचे नोंद आहेत, तरी 1.5-2 वर्षापासून ते आता बी बंद अवस्थेमध्ये पडले आहेत। पाण्याची योग्य सोय नाही। आमची पुढची भूमिका हीच आहे की येणाऱ्या 24 लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार घालणार आहोत। आम्हाला गावामध्ये एवढी अडचण होतो की एका डिलिव्हरी बाईला जसं डिलिव्हरी करायची असली तर रोड बरोबर नसल्यामुळे या रोडाने नेताच मरून जात आहेत। त्याच्यासाठी आम्हाला एक PSC म्हणून आरोग्य उपकेंद्र असं पाहिजेत आपल्या गावाला, आगरीला।
ॲम्ब्युलन्स पण नाही आहेत आमच्या गावात. कारण रोड खराब असल्यामुळे ॲम्ब्युलन्स बी नाही आहेत. कारण आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथून फोन पण नाही लागत, तर त्याच्यासाठी टावर पण आम्हाला आवश्यक आहे. काय करता फोन लावायचं असलं तर? फोन लावायचं असलं तर आम्ही वरती चढतो, गच्चीवर एखाद्या झाडावर चढतो, तेव्हा कुठं तो फोन लागतो. नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत इपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी किंवा आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। अपनी चचेरी बहन के साथ गाली गलौज करने वाले चाचा पर भतीजे ने लाठी बरसाई। यह घटना गोबरवाई थाना अंतर्गत हुई। घायल का नाम दीनदयाल बलिराम मडावी, उम्र 50 वर्ष है। गोबरवाई पुलिस ने शिकायत के आधार पर भतीजा सोमराज मडावी, उम्र 35 वर्ष पर मामला दर्ज किया है। घर के सामने शराब पीकर गाली गलौज करने पर उसे रोकने का प्रयास किया गया। इस घटना में एक व्यक्ति की पिटाई कर दी गई। घायल की पहचान विलास रघुनाथ रंगारी, उम्र 48 वर्ष के रूप में हुई। आरोपी का नाम इंदल बलिराम रंगारी, उम्र 50 वर्ष है। साकोली पुलिस ने मामला दर्ज किया। गोंदिया जिला तंबाकू नियंत्रण टीम ने जिला शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोहबे के मार्गदर्शन में सड़क अर्जुनी व कोहमारा में 20 पान टपरियों पर कार्रवाई की। पान ठेला चालकों से 3200 रुपए का जुर्माना वसूल किया। तहसील के हुड़का टोला बस स्टैंड में स्थित मोबाइल रिपेयरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, फर्नीचर दुकान से चोरी करने वाले आरोपी को रावणवाड़ी पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी का नाम सागर टोली निवासी नितिन कावरे, उम्र 19 वर्ष बताया गया है। रावणवाड़ी थाने के तहत हल्बी टोला निवासी फिरियादी निशांत वामनराव चौहान, उम्र 36 वर्ष अपने परिवार के साथ शादी समारोह में गया था। इसी बीच अज्ञात व्यक्ति ने उनके घर का ताला तोड़कर अलमारी में रखे 33,745 रुपए कीमत के सोने चांदी के आभूषण चुरा लिए। फिरियादी की शिकायत पर रावणवाड़ी पुलिस ने मामला दर्ज किया। गंगाझरी थाने के तहत आरोपी अपना वाहन लापरवाही पूर्वक चलाकर गोंदिया से सातोना की ओर जा रही मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिसमें तिवारलाल कावड़े गंभीर रूप से घायल हो गया। गंगाझरी पुलिस ने मामला दर्ज किया। आमगांव थाना के तहत अंजोरा भालीटोला निवासी फिरियादी भिवा तुलसीराम बाढ़ई, उम्र 55 वर्ष के खेत में स्थित खुले शेड में अज्ञात व्यक्ति ने 2 बकरियां चुरा ली, जिसकी कीमत 25,000 रुपए बताई गई है। फिरियादी की शिकायत पर आमगांव पुलिस ने मामला दर्ज किया। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।